इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स पार्ट 2 ज्याला आपण जॉमेट्री म्हणतो, हा मार्च 2023चा पेपर आहे. आणि हा जो पेपर लिहिलेला आहे तो माझी विद्यार्थिनी वैष्णवी गोपाल अरदवाड हिने लिहिलेला आहे. आणि आपण हा पूर्णपणे एकदम सिक्वेन्सने आपण ह्याला सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 1A बघा. पहिला जो प्रश्न असतो बोर्डाचा तो अशा प्रकारे असतो. क्वेश्चन नंबर A1 मधला A, 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन फॉर एव्हरी सब क्वेश्चन्स. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट द अल्फाबेट ऑफ द आन्सर. ह्या ठिकाणी बघा बेटा अशा प्रकारे असतो. मी डायरेक्ट इथं उत्तर घेतलेलं आहे, पण तुम्हाला 4 ऑप्शन असतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर फाइंड आउट करायचं असतं. इफ ABC आर साइड्स ऑफ ट्रायंगल, जर समजा ट्रायंगलच्या 3 साइड्स आहेत ABC, नेम द टाइप ऑफ ट्रायंगल. कधी A² + B² = C². समजा अशा प्रकारे आहे, हा A, हा B, हा C. A² + B² = C². हा पायथागोरसचा थेरम होतो. आणि त्या ठिकाणी जर असा असेल तर तो काय असतो, राईट अँगल ट्रायंगल असतो. Chords AB and chords CD of the circle intersect inside the circle at point E. AE बरोबर किती आहे 4, EB बरोबर 10, CE बरोबर 8. तर आता आपल्याला ह्या ठिकाणी ED काढायचं आहे. ह्या डायग्राममध्ये आपण ज्यावेळेस पाहू इंटरसेक्ट केल्यानंतर आपल्या लक्षात येतं, आपल्याला त्या ठिकाणी एक सिद्धांत वापरावा लागतो आणि त्याच्या पद्धतीने ह्याला सॉल्व करावं लागतं. खूप इझी आहे हा. ठीक आहे. पुढे बघा, कॉर्डिनेट्स ऑफ ओरिजिन आर. ह्याचा ऑप्शन काय मग वरच्याचा B ऑप्शन आहे. आणि कॉर्डिनेट्स ऑफ ओरिजिन आर A 0,0,0. द रेडियस ऑफ द बेस ऑफ द कोन. ह्या ठिकाणी रेडियस ऑफ द बेस दिलेला आहे 7, त्याची हाईट दिलेला आहे 24. तर स्लॅन्ट हाईट काढायची आहे. स्लॅन्ट हाईट काय असते बेटा, L असते. काय असते, L असते. मग आपल्याला L काढायचं असेल तर फॉर्म्युला काय, तो L² = H² + R² असतो. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की जे रेडियस आहे तो 7 आहे आणि हाईट 24 आहे. म्हणजे 7चा वर्ग आणि 24चा वर्ग करावा लागतं त्या ठिकाणी. मग ह्याचं काय येतं, एकूण 625 येतं. 625 कुणाचं आहे तर 25चा त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारे त्याला करतात. म्हणजे ऑप्शन डी ह्याचा उत्तर येतो. पुढे आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. मी फक्त एक्सप्लेन करणार, मी इथं सॉल्व करून दाखवणार नाही बेटा. ठीक आहे. कसं येते काय नाही त्या पद्धतीने, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल नाही तरी. क्वेश्चन नंबर 2 आहे सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. कोणतेही 4 मार्काला आहे. इफ ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR असा असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR = 16/25. देन फाइंड PQ इज टू PQ. आपल्याला काय म्हटलं, दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. ह्या दोघांच्या रेशोमध्ये आपण लिहूया. मग आपण ज्यावेळेस त्याची किमती ठेवू तर पहा, ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR = AB² डिवायडेड बाय PQ². ह्या ठिकाणी टेकिंग आपण ह्याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर 16चा किती येतो बेटा 4 आणि PQ² किती येतो 5. म्हणजे 25चा 5, 16चा 4 त्या ठिकाणी. दुसरा क्वेश्चन आहे, इन ट्रायंगल RST अँगल S दिलेला 90 डिग्री आणि अँगल T जो दिलेला आहे तुम्हाला 30 आहे. हा रिमेनिंग किती असेल रे, द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. हा 90, हा 30 असेल तर हा उरलेला किती असेल 60 डिग्री. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला काय व्हॅल्यू दिलेली आहेत. हा जो RT दिलेला आहे तो 12 दिलेला आहे. RT किती आहे तुम्हाला 12 दिलेला आहे. ओके. तर तुम्हाला काय काढायचं आहे, RS तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. RS कितीच्या अपोजिट आहे, 30 डिग्रीच्या अपोजिट आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ साइड अपोजिट टू 30 डिग्री, 1 डिवायडेड बाय 2 × हायपोटेनियस. हायपोटेनियस किती आहे बेटा 12 आहे. मग 1/2 × 12 किती येते सांगा बरं का. RT 1/2 × 12 बरोबर किती येते 6 सेंटीमीटर येतं. मग काय केलं पाहिजे, पहिल्यांदा आपण जे दिलेलं आहे तो रिमेनिंग साइड्स ऑफ द ट्रायंगल आपण 60 लिहिलं, किंवा द सम ऑफ मेजर आता जसं सांगितलं त्या पद्धतीने करा. आणि पुन्हा सांगा RST हा काय आहे 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल आहे. मग आता आपण थेरम वापरूया 30, 60, 90ची. आणि त्याच्यामध्ये साईड अपोजिट टू 30 डिग्रीचा फॉर्म्युला वापरू 1/2 × हायपोटेनियस. RS बरोबर 1/2 × हायपोटेनियस RT आहे. RTची किंमत 12 आहे आणि RS किती येतो तुमचा 6 सेंटीमीटर येतो. पुढे पहा बेटा तिसरा, इफ रेडियस ऑफ ए सर्कल इज 5 सेंटीमीटर देन फाइंड द लेंथ ऑफ ए लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ ए सर्कल. आता काय म्हटलं या ठिकाणी रेडियस दिले 5. आता लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल तुम्हाला माहिती राहायला पाहिजे. व्हॉट इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल. तर पहिल्यांदा इथं वाक्य लिहिलं पाहिजे, डायमीटर इज अ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल नंबर 1. ओके. रेडियस किती दिले समजा, लेट O इज अ सेंटर ऑफ द सर्कल अँड AB इज अ डायमीटर. AO दिले 5 सेंटीमीटर. लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ ए सर्कल इज AB. याच्यामध्ये एक वाक्य ॲड करू आपण, AB इज डायमीटर.
डायमीटर. मग कॉर्ड इज इक्वल टू काय येते बेटा, दॅट इज अ डायमीटर इज इक्वल टू, किंवा कॉर्ड म्हणा कारण डायमीटर इज अ लार्जेस्ट कॉर्ड म्हणून इथे कॉर्ड घेतलं, किंवा इथे डायमीटर इज इक्वल टू ट्वाइस इंटू रेडियस करा, 2 × 5 किती येतं 10 सेंटीमीटर. मग कॉर्ड किती आला 10 सेंटीमीटर. मग लिहायचं द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल इज हाऊ मेनी बेटा 10 सेंटीमीटर. चौथा प्रश्न काय म्हणतो पहा, इफ द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स ओ अँड पी, दोघातला डिस्टन्स दिलेला आहे, त्या ठिकाणी त्याचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत. ओचे कॉर्डिनेट 0,0 आहे आणि पीचे 3,4 आहेत. लेट द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ओ बी 0,0, याला कम्पॅरिझन करावं लागेल x1 y1शी आणि पीला करावं लागेल x2 y2शी. म्हणजे x2 येतो 3, y2 येतो 4 आणि x1 0 आणि हा 0. मग आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल, डिस्टन्स फॉर्म्युला. x1ची व्हॅल्यू काय 0, x2ची 3, y1ची 0, y2ची 4. मग डिस्टन्स ऑफ OP इज इक्वल टू अंडर, जो काही फॉर्म्युला आहे अंडरमध्ये x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर. बेटा इथं कन्फ्यूज होऊ नका. कधी कधी या ठिकाणी x1 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y1 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर पण वापरतात, उत्तर चुकत नाही, माहिती असावं. कारण काय, हे लास्टला काय होतं, ह्याचा स्क्वेअरच आहे ना, कोणत्याही मायनस किमतीचा स्क्वेअर काय येतो त्या ठिकाणी प्लसच येतो. आणि 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16 असं 25 येतं. आणि आपण ज्यावेळेस आपण त्याला बाहेर काढू, 25 म्हणजे 5चा वर्ग, हे 5चा जर वर्ग असेल तर हा वरचा स्क्वेअर करतो, बाहेर किती येतो 5 येतो. मग द डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स ओ दॅट इज अ 0,0 अँड पॉईंट पी दॅट इज अ 3,4 कॉर्डिनेट आहेत, त्याचा येतो 5. क्वेश्चन नंबर दुसरा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे, कोणती त्या ठिकाणी 2 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. हा 3 मार्काचा क्वेश्चन असतो. इन द अबव फिगर अँगल एल दिलेला आहे तुम्हाला, 35 डिग्री दिलेला आहे. फाइंड मेजर ऑफ आर्क MN, हा MN तुम्हाला काढायचा आहे आणि MLN आर्क हा तुम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे. अँगल एल बरोबर काय येतो बेटा, हाफ ऑफ MN येतो. का बरं येतो रे, थोडं जरा क्लिक करा बरं का. हा काय आहे, अँगल आहे. कोणता अँगल आहे, MLN. कुणाला इन्स्क्राईब केलेला आहे बघा बरं का, MN ह्या ठिकाणी MNला. मग इन्स्क्राईब्ड अँगल थेरमनं काय येतं की अँगल एलच्या अपोजिटवाला जो काही आर्क असतो तो त्याच्या अर्धा असतो. अँगल एल किती आहे 35 डिग्री आहे, इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क कोणता आहे MN आहे. मग इकडला भागाकार इकडे जाऊन काय होतो गुणाकार, देअरफॉर मेजर ऑफ आर्क MN बरोबर काय तर बेटा 70 डिग्री, काय तो 70 डिग्री. आता उरलेला काय असेल सांगा, MLN. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ जे काही सर्कल आहे किती असतो बेटा 360 असतो. मग 360 मधून जर त्या ठिकाणी 70 गेलं तर किती उरतं 290. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये दुसरा पहा, शो दॅट कॉट थीटा प्लस टॅन थीटा बरोबर काय करायचं आपल्याला, कोसेक थीटा इंटू सेक थीटा आपल्याला दाखवायचं आहे. पहिल्यांदा लेफ्ट हँड साईड घ्या, कॉट थीटा प्लस टॅन थीटा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॉट थीटा, कॉस थीटा डिवायडेड बाय साइन थीटा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ टॅन थीटा, साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. मग बाळांनो ह्या ठिकाणी काय करा, क्रॉस मल्टिप्लाय करा. कॉस थीटा इंटू कॉस थीटा काय येते कॉस स्क्वेअर थीटा, साइन थीटा इंटू साइन थीटा काय येते साइन स्क्वेअर थीटा. मग वरी काय आलं कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा आणि खाली काय असतो साइन थीटा इंटू कॉस थीटा ॲज इट इज, त्याच्यात काही बदल होत नाही. मग साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती, फॉर्म्युला आपला 1 आहे. दॅट इज बाय आयडेंटिटी. एक जरा स्टेप इथं वाढू शकता तुम्ही. इथं लिहायचं तुम्ही काय लिहिणार इथं त्या ठिकाणी पहा बेटा, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. एक त्याच्यामध्ये ॲड करा. ओके. मग आता काय येते बेटा, ह्याला सेपरेट करा. 1 डिवायडेड बाय साइन थीटा इंटू 1 डिवायडेड बाय काय येतो, ॲक्टिव्हिटी ॲक्च्युअली आहे सॉरी, त्याच्यामुळे काही तेवढं करायची गरज नाही. 1 डिवायडेड बाय कॉस थीटा. सो 1 डिवायडेड बाय साइन थीटाचा फॉर्म्युला काय येतो कोसेक थीटा, 1 डिवायडेड बाय कॉस थीटाचा काय असतो सेक थीटा. म्हणून LHS बरोबर काय आलं बेटा RHS. फाइंड द सरफेस एरिया ऑफ स्फेअर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. ह्या ठिकाणी काय काढायचं, सरफेस एरिया ऑफ स्फेअर. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सरफेस एरिया ऑफ स्फेअर, 4πr². तुम्हाला पायची किंमत दिलेली आहे का, जर दिलेली नसेल तर तुम्ही त्याला काय करा 22/7 घ्या, 22 डिवायडेड बाय 7 घ्या. जर इथला रेडियस हा पॉईंटमध्ये नसेल तर, आणि जर पॉईंटमध्ये असेल तर 3.14 घ्या, जेणेकरून जरा सोपं वाटलं पाहिजे रे. 4 × 22 डिवायडेड बाय 7 × 7 स्क्वेअर, 7चा वर्ग 49. हे 7 हे कटलं किती आलं इथं, 7 × 7 49, इथं 7 आलं, 22 × 4 88 येतं आणि दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येतं 616. हे सुद्धा ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी 2 असे ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स ह्या ठिकाणी पडू शकतात बेटा, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर दुसरा आहे, ह्या ठिकाणी सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 4. कोणतेही 4 त्या ठिकाणी विचारलेला आहे. म्हणजे हा पहिल्याचा बी क्वेश्चन बेटा 2 मार्कालाच विचारला जातो. हा एनी 4 तुम्हाला त्या ठिकाणी म्हटलेला आहे. मग आता सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन मधला पहिला बघा, इन ट्रॅपिझियम ABCD साईड AB ही पॅरलल कुणाला आहे DCला आहे आणि PQ कुणाला पॅरलल आहे DCला आहे. ही ह्याला पॅरलल आहे, ही ह्याला पॅरलल आहे. असं असेल तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे, PD दिलेलं आहे. PD ची किंमत जी आहे ते तुम्हाला 12 दिलेली आहे.
तुम्हाला QC दिलेला आहे, QCची किंमत दिलेली आहे 14 दिलेली आहे. आता तुम्हाला त्या ठिकाणी BQची त्या ठिकाणी किंमत तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आताच आपण काय म्हणलंय, ABCD हा ट्रॅपेझियम आहे. AB कुणाला पॅरलल आहे, PQला, हा A कुणाला पॅरलल आहे, CDला किंवा DCला. PD QC आपल्याला दिलेलं आहे. बाय प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल, म्हणजे AB इज पॅरलल टू PQ, PQ इज पॅरलल टू DC अँड AD इज अ ट्रान्सव्हर्सल आणि BC इज देअर ट्रान्सव्हर्सल असं असेल तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, 3 पॅरलल लाईन्सची प्रॉपर्टी आणि ट्रान्सव्हर्सलला धरून AP डिवायडेड बाय PD इज इक्वल टू BQ डिवायडेड बाय QC. ह्याच्यामध्ये APची सुद्धा तुम्हाला किंमत दिलेली आहे. APची किंमत जी आहे ती 15 आहे. लक्षात घ्या, किती आहे बेटा, 15 आहे. मग काय आलं, 15 डिवायडेड बाय 12 बरोबर BQ डिवायडेड बाय 14. इकडला भागाकार इकडे जाऊन गुणाकार, इकडला भागाकार इकडे जाऊन गुणाकार. 15 गुणिले 14 बरोबर 12 गुणिले BQ. मग BQ बरोबर 15 गुणिले 14 भागिले 12 आणि वरच्याचा गुणाकार केल्यावर 210 येतं भागिले 6. ठीक आहे, एक कटवलं इथं, समजा इथं कटवलं त्या ठिकाणी. मग काय येतं बघा बरं का बेटा, 210 15 गुणिले 14 भागिले 12 बरोबर काय येतं, तर 210 भागिले 6 बरोबर 35 भागिले 2. आता तुम्ही करून बघा ना एकदा कॅल्क्युलेशन बेटा त्या ठिकाणी, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. 35 भागिले 2 जर आपण त्या ठिकाणी केलं तर उत्तर काय येते त्या ठिकाणी त्याचं पहा, 17.5 असं त्याचा आन्सर येतं. इथे बेटा 105 भागिले 6 येतो बरं का, इथं कटवलेला आहे. 105 भागिले 6 जर आपण केलं तर पुन्हा त्याला आपण जर भाग घातलं, 3 1 3, 3 2 6 आणि 35 3 हां ठीक आहे, 35 3 काय येतो, 105 येतो. म्हणजे 35 भागिले 2 केलं तर 17.5 येतं. ठीक आहे, थोडी इथं जरा चूक झालेली, थोडी इथं जरा विद्यार्थ्याकडून, असो काही अडचण नाही. ठीक आहे, मग आता आपण काय करूया, फाइंड द लेंथ ऑफ द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेथ इज 12 सेंटीमीटर. सिंपल आहे, डायगोनल काढायचा आहे. हा रेक्टँगल आहे, लेट ABCD हा तुमचा रेक्टँगल आहे आणि एक साइड जर व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ द रेक्टँगल, अपोजिट साइड्स आर इक्वल अँड इच अँगल इज 90 डिग्री, अपोजिट साइड्स आर ऑल्सो पॅरलल. हा 12 असेल तर हा सुद्धा 12, हा 35 असेल तर हा 35 अँड डायगोनल्स ऑफ रेक्टँगल बायसेक्ट इच अदर. हा 90 डिग्री, हा 90 डिग्री, हा 90, हा 90 डिग्री. समजा आपण ह्या ट्रायंगलमध्ये एक कोणताही ट्रायंगल धरा, वरचा धरा या खालचा धरा. ह्याच्यामध्ये काय म्हणू शकतो, हा 90 असेल तर इन ट्रायंगल समजा DCB, ह्याच्यामध्ये काय म्हणता येतं, हा BD काय आहे, हायपोटेन्यूस आहे. असं जर असेल तर BD स्क्वेअर इज इक्वल टू 35चा वर्ग प्लस 12चा वर्ग. मग आता 35चा वर्ग किती असतो बघा वर्ग बेटा, जे काय असेल 1225 आहे आणि याचा किती आहे 144 आहे. ह्या दोघांची बेरीज केली तर 1369 येतं आणि दोघांचा वर्गमूळ घेतला तर किती येतो, BD बरोबर 17. म्हणजे जो डायगोनल आहे तो किती आहे, 37 डायगोनल किती आहे बेटा, 37 त्या ठिकाणी डायगोनल त्याचा येतो. तिसरा बघा, इन द फिगर पॉइंट GDEF आर पॉइंट्स ऑफ सर्कल. GDEF हे सर्कलचे पॉइंट आहेत आणि C हा सेंटर आहे. अँगल ECF हा 70 आहे. ठीक आहे, मग मेजर ऑफ आर्क DGF हा 200 आहे. हा किती आहे बेटा, 200 आहे. तर तुम्हाला त्या ठिकाणी मेजर ऑफ आर्क DE काढायचा. मेजर ऑफ आर्क DE हा काढायचा आहे. बघा मेजर ऑफ आर्क DE बरोबर काय येतो बेटा, DCE. बघा मेजर ऑफ आर्क EF ना, सॉरी मेजर ऑफ आर्क EF काढू पहिला. मेजर ऑफ आर्क EF बघा, EF बरोबर काय येतं, ECF. हा किती आहे, हा 70, म्हणजे हा सुद्धा किती असतो बेटा, 70 असतो. काय रिझन काय, डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क. मग मेजर ऑफ आर्क EF किती आला, 70 आला. मग मेजर ऑफ आर्क DGE तुम्हाला दिलेलं आहे, किती दिलेलं आहे तुम्हाला, 200 दिलेलं आहे. मग मेजर ऑफ आर्क EF आत्ताच काढला, किती आहे बेटा, 70 आहे. हे 200 हे 70, 270 किती झाले, 270. मग मेजर ऑफ आर्क DE तुम्हाला निघतं, मग 300. द सम ऑफ मेजर ऑफ ऑल आर्क ऑफ ए सर्कल इज 360 डिग्री. मग इकडला प्लस इकडे जो मायनस होतो, मग 360 मधून जर 270 गेलं तर 90 डिग्री. मग मेजर ऑफ आर्क DE जो आहे, मेजर ऑफ आर्क DE जो तुमचा आहे तो 90 डिग्री आहे. हा जर 90 डिग्री असेल तर सेंटर अँगल DCE सुद्धा किती डिग्री असतो, दॅट इज ऑल्सो 90 डिग्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मग पुढचा मेजर ऑफ आर्क DEF मध्ये बघा, मेजर ऑफ आर्क DEF डायग्राम मध्ये बघा, DEF हे बघा, DEF हा 70, हा 90. 70 90 किती होता सांगा, 160. हा 70 आणि हा 90 किती, 160. पण लिहिताना पूर्ण व्यवस्थित लिहिलं पाहिजे. काय लिहिलं पाहिजे, मेजर ऑफ आर्क DE प्लस मेजर ऑफ आर्क EF इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क DEF. मग ह्या ठिकाणी DEF कसं काय ऍड केलं आपण, अँगल ऍडिशन पॉस्ट्युलेट हे DEFच्या मध्ये येतात. हा 70 आणि 90 किती येतं, 160 येतं. मग मेजर ऑफ आर्क DE बरोबर किती येतं, 90 आणि मेजर ऑफ आर्क DEF बरोबर किती येतं, 160. त्या ठिकाणी आपला आन्सर येतो बेटा.
अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 50 मीटर फ्रॉम अ टेम्पल लुकिंग ॲट इट्स टॉप. एक व्यक्ती आहे टेम्पलपासून 50 मीटर लांबवर थांबलेला आहे एका टॉपला. अँगल ऑफ इलिव्हेशन त्या ठिकाणी त्या टॉपला पाहत आहे मंदिराच्या. आणि त्या अँगल ऑफ इलिव्हेशन हा जो आहे 45 डिग्री आहे. इथे अँगल ऑफ इलिव्हेशन दाखवलं. हे आता हे टेम्पल आहे, टेम्पलचा टॉप आहे समजा, आणि हा व्यक्ती सी पॉईंटला थांबला असं समजू. आणि जे बिल्डिंग आहे, जे मंदिर आहे हे बील आहे, आणि हा जो ए आहे त्याचा म्हणजे टोक आहे, दॅट इज काय म्हणून शिखर आहे. फाइंड द हाईट ऑफ द टेम्पल काढायचा आहे. लेट ए पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स फ्रॉम अ टेम्पल इज ॲट ए बी, द हाईट ऑफ द टेम्पल ए बी घ्या. आणि जे काही त्याचा जो काही पर्सन जो काही स्टँड झालेला आहे तो पॉईंट सीला त्या ठिकाणी झालेला आहे. आता घेत असताना कन्सिडरेशन आपल्या पद्धतीने घेऊ. पहा बेटा काय म्हणलं, डिस्टन्स फ्रॉम ए टेम्पल जो आहे बी सी आहे. ए बी इज हाईट ऑफ टेम्पल. सी पॉईंटला तो व्यक्ती थांबलेला आहे अँड ही इज लुकिंग ॲट द पॉईंट ए अँड दॅट इज अँगल ऑफ इलिव्हेशन. मग तुम्हाला ह्या ठिकाणी काय माहिती आहे तुम्हाला? सर आम्हाला हाईटही माहिती आहे. ओके, तुला हाईट माहिती आहे ना, किती आहे बेटा? त्या ठिकाणी काय माहिती आहे? डिस्टन्स माहिती आहे, हाईट माहिती आहे का? नाही. तर तुला हाईट काढायचं आहे, तुला हे काढायचं आहे. मग आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, सोह काह तोवा. हे शॉर्टकट शिकवतो तुम्हाला, लक्षात ठेवा. सोह साइन असेल तर अपोजिट बाय हायपोटेनियस, सोह काह ॲडजस्टंट बाय हायपोटेनियस, तोवा अपोजिट बाय ॲडजस्टंट. आता या ठिकाणी सांगा 45च्या अपोजिट साईड कोण आहे? ए बी, जे की ए बी काढायचं आहे. म्हणून इथं टॅन 45 घेतलं, नाहीतर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे साइन 45 काढणे कॉस 45 काढणे, बरं का? ठीक आहे, कारण तुम्हाला हे पाहिजे. आणि हे कशामध्ये बसतं? तोवा म्हणजे टॅन थिटा इज इक्वल टू अपोजिट बाय ॲडजस्टंट. मग टॅन 45ची किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे? 1 आहे. 1 इज इक्वल टू ए बी बाय बी सी. बी सीची किंमत किती आहे? 50. इकडला भागाकार, इकडे जाऊन गुणाकार. मग मला सांगा 1 गुणिले 50 बरोबर किती होते? 50. मग हाईट किती आली? 50 मीटर. म्हणून म्हणायचं द ए बी इज हाईट ऑफ द टेम्पल अँड इट इज अबाउट द 50 मीटर. हाईट ऑफ द टेम्पल इज 50 मीटर. पुढे पहा, शो दॅट द पॉईंट्स ए -1, -1, बी 0,1, सी 1,3 आर कोलिनियर. आता यांना जर कोलिनियर दाखवायचं असेल तर आपल्याला ए बी, बी सी आणि ए सी हे एका लाईनमध्ये आपल्याला दाखवावं लागेल. ठीक आहे, आणि हे जर दाखवायचं असेल तर सर्वांची जे काही व्हॅल्यू आहेत हे सेम यायला पाहिजे. बघू आता आपण ह्या ठिकाणी हे आपल्याला स्लोपच्या माध्यमाने काढावं लागेल. लेट कॉर्डिनेट ऑफ पॉईंट ए बी x1 y1. x1ची किंमत किती येणार? -1, y1ची -1, x2ची 0, y2ची 1, y2ची 1, हो काय आहे, x3ची 1, y3ची 3. आलं. स्लोप ऑफ लाईन ए बी काढू पहिल्यांदा. y2 - y1 डिवायडेड बाय x2 - x1. 1 - प्लस 2 डिवायडेड बाय 1 बरोबर 2. आता बी सी बघा, y3 किती आहे? 3, 3 - 1 y2 1, 1 - 0 2 by 1 that is 2. y3 - y1 x3 - x1 is equal to 3 - plus 3 plus 1 4, 1 - plus 1 plus 1 2, 4 by 2 2. आता तिघाचे सेम आले का नाही? हो आले. तिघाचे सेम जर आले तर फ्रॉम 1 2 and 3 काय म्हणायचं की जे काही पॉईंट्स आहेत -1, -1 आणि 0,1 आणि सी 1,3 जे आहेत हे काही सर्व कोलिनियर आहेत. आता पुढचे एक ॲक्टिव्हिटी बेस्ड थेरम आहे आपल्याला. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, थेरम नाही, प्रॉब्लेम आहे. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी एनी वन इन ट्रायंगल. क्वेश्चन 3 मध्ये ॲक्टिव्हिटी पडते आहे, लक्षात ठेवायचं. सर्वांना सांगतोय क्वेश्चन 3 मध्ये ॲक्टिव्हिटी पडते. अगेन क्वेश्चन 3 मध्ये 2 ॲक्टिव्हिटी दिसायल्यात बेटा. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी एनी वन इन ट्रायंगल पी क्यू आर. सेगमेंट पी एम, कुठे गेलास? पी एम, हो का? हा पी एम, कुठे गेलास रे? हो काय? हा पी एम, इथून हा असा पी एम अँड अँगल पी एम हा काय आहे? हा पी एम जो आहे तो मीडियन आहे. अँगल बायसेक्टर ऑफ पी एम क्यू. अँगल बायसेक्टर पी एम क्यूचा कोण आहे? नीट बघा रे, एम एक्स आहे. अँड अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एम पी एम आर याचा कोण आहे? एम वाय आहे. मग ह्या ठिकाणी पी क्यूला कुठं बायसेक्ट करायला? एक्सला, आणि पी आरला कुठे? वायला. आपल्याला प्रूफ काय करायचं आहे की एक्स वाय ही कुणाला पॅरलल आहे? क्यू आरला प्रूफ करायचं आहे. हे ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. इन ट्रायंगल पी एम क्यू रे एम एक्स ही काय आहे? अँगल बायसेक्टर कुणाचा? एम पी क्यूचा. असा असेल तर बघा नीट, एम पी डिवायडेड बाय एम क्यू इज इक्वल टू पी एक्स डिवायडेड बाय क्यू एक्स. आला? पी एक्स डिवायडेड बाय क्यू एक्स. अशाच प्रकारे इन ट्रायंगल
PMR ह्याच्यामध्ये सुद्धा नीट बघा, MP बरोबर MR इज इक्वल टू काय ते PY डिवायडेड बाय YR आलं. ह्या दोघातून काय करता येते बेटा, निष्कर्ष आपल्याला काढता येते. पहा बरं काय दोघातून, ह्या दोघातून हे तर दोन्ही सारखं दिसायला आपल्याला. बघा, थेरम ऑफ अँगल बायसेक्टर, बट MP डिवायडेड बाय MQ इज इक्वल टू MP डिवायडेड बाय MR ॲज M हा काय आहे, मिड पॉईंट आहे. M हा मिड पॉईंट कुणाचा आहे, M हा मिड पॉईंट आहे QRचा. हा जर असेल तर काय फरक पडला सर, अरे फरक पडला. याचा अर्थ असा झाला की QM आणि MR हे दोन्ही सारखे आहेत. QM आणि MR कसे ते दोन्ही सारखेत. मग काय झालं सर, म्हणजे बेटा या ठिकाणी MQ आणि MR जो आहे ना, ह्याच्या ठिकाणी मी MQ लिहू शकतो. ह्याचा अर्थ काय झाला, हे दोन्ही कसे दोन्ही सारखेत बेटा. किंवा ह्या ठिकाणी मी काय लिहू शकतो, QM लिहू शकतो. हे दोन्ही सारखेत. हे जर दोन्ही सारखे असतील तर हे सुद्धा कसे असणार आहे, सारखे. म्हणजे काय येते, PX डिवायडेड बाय QX इज इक्वल टू PY डिवायडेड बाय YR. अशा प्रकारे फ्रॉम 1 and 2 मध्ये दिलेलं आहे. हे जर असे असतील तर आपण कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमने सांगू शकतो की XY हा कुणाला पॅरलल आहे, QRला त्या ठिकाणी पॅरलल आहे. जो पुढचा क्वेश्चन आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट P वेअर P इज द मिड पॉइंट ऑफ अ लाईन सेगमेंट AB विथ A कोऑर्डिनेट बघा -4,2 and B 6,2. Find the coordinates of point P where P is the midpoint of a line segment AB with A -4,2. A दिले, B दिले, तुला काय काढायचं आहे, मिड पॉईंट. मिड पॉईंट काय धरलं, लेट P धरलं, त्याचे कोऑर्डिनेट काय धरलं, X, Y धरलं. ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी कोणता फॉर्म्युला वापरू शकतो, सर मिड पॉईंट फॉर्म्युला. कोऑर्डिनेट A चे काय आहेत, X1 Y1, B चे काय आहेत X2 Y2, P चे काय आहेत X, Y आहे. कोऑर्डिनेट फॉर्म्युला आता जो काही मिड पॉईंट फॉर्म्युला त्याच्यानुसार X इज इक्वल टू X1 प्लस X2 डिवायडेड बाय 2 -4 + 6 डिवायडेड बाय 2. मग कारण काय, हे काय किमतीत ना, दिलेल्या किमतीत रे बाबा. हे X1 आहे, हे Y1 आहे. X1 -4, Y1 2, X2 6, Y2 2. मग -4 + 6 डिवायडेड बाय 2, 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. ॲक्टिव्हिटी आहे पण बरं का. 2 + 2 डिवायडेड बाय 2, 4/2 किती येतं रे, 2. आन्सर किती आला, 2. कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉईंट आर 1, आता आपला बी क्वेश्चन आहे. काय म्हणतो, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन, एनी 2 सोडवायचे. त्या ठिकाणी आपल्याला पहा, इन ट्रायंगल ABC ट्रायंगलमध्ये हे अपोलोनियस थेरमनं वापरायचं बरं का. AP हा मिडियन आहे. AP जर मिडियन असेल तर P हा मिड पॉईंट आहे. BP आणि PC इक्वल आहे. BC बरोबर एकूण आहे 18. एकूण हा BC किती आहे बेटा, 18 आहे. ठीक आहे. AB² + AC², AB² + AC² बरोबर 260. AP काढायचं आहे. इन ट्रायंगल ABC सेगमेंट AP काय आहे, मिडियन आहे. BC 18 आहे, ते दिलेलं जे आहे लिहिलं. P हा मिड पॉईंट असल्यामुळं BP PC हे दोन्ही BCच्या अर्धे असतात. म्हणजे BP जो आहे तो 9 आहे आणि PC सुद्धा 9 आहे. अपोलोनियस थेरम वापरायचं. काय म्हणते थेरम, AB² + AC² इज इक्वल टू ट्वाइस AP². AB² + AC² इज इक्वल टू ट्वाइस AP² प्लस ट्वाइस BP² किंवा ट्वाइस PC², कोणतेही काय अडचण नाही. त्या ठिकाणी किंमत ठेवा. ह्याची किंमत आहे 260. ट्वाइस इंटू आता ट्वाइस AP² ह्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आता काढायचं आहे तुला AP² त्या ठिकाणी, तर आपल्याला काढायचं आहे. इकडलं AP² आपण ॲज इट इज ठेवलं बेटा. ह्या 260ला 260 ठेवलं. इकडं बघा, 99 81 81 गुणले 2 काय होतात, 162. इकडला प्लस 162 इकडे 162 होतो. मग ट्वाइस AP² मधून इज इक्वल टू 260 मधून 162 गेले, दॅट इज 260 मधून 162 गेले. तर त्या ठिकाणी किती उरतात, तर त्या ठिकाणी उरतात 98. इकडला गुणाकार तिकडे जाऊन भागाकार होतो. 98/2 बरोबर 49. स्क्वेअर रूट घेतल्यानंतर किती येतं, 7 येतं. ठीक आहे. आता दुसरा आहे, प्रूव्ह दॅट अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. दॅट इज अ थेरम, मोस्ट इम्पॉर्टंट थेरम. जे अँगल इन्स्क्राइब केलेले असतात सेम आर्कमध्ये ते कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे समजा ACD हा कुणाच्या इक्वल असतो, APDच्या, आणि ABD हा सुद्धा APDच्या इक्वल असतो. असा असेल तर हे दोन्ही कशा असतात, इक्वल असतात. अ सर्कल विथ सेंटर O आहे. अँगल ABD, अँगल ABD, अँगल ACD हे इन्स्क्राइब्ड आहेत. अँड इन्स्क्राइब्ड इन अन आर्क, कोणत्या आर्कमध्ये, ABD आणि दुसरा आहे अँड इंटरसेक्ट आर्क APD. ठीक आहे. पुढे पाहू. प्रूफ काय करायचे आहे, अँगल ABD कॉन्ग्रुएंट अँगल अँगल ABD हा कुणाला कॉन्ग्रुएंट आहे, अँगल ACD ला कॉन्ग्रुएंट आहे.
ठीक आहे. आता प्रूफ बघा. अँगल ABD बरोबर काय येतो बेटा, हाफ ऑफ अँगल ABD बरोबर हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क APD. का इन्स्क्राइब्ड अँगल थेरम अनुसार येतं. मग पुढे पहा बेटा, असंच जर ACD बरोबर असेल, सेम हाफ ऑफ काय येतो बेटा, सेम आर्क APD इन्स्क्राइब्ड केलेलं आहे. मग फ्रॉम 1 and 2 अनुसार काय येतं बेटा, हे दोन्ही एकमेकाच्या पुढे करू आपण. म्हणजे अँगल ABD हा कुणा एवढा आहे, अँगल ACD एवढा आहे. अँगल ABD हा कुणा एवढा आहे, ACD एवढा आहे. देअरफॉर अँगल ABD इज कॉन्ग्रुएंट अँगल ACD. आता पुढचा आहे ड्रॉ सर्कल ऑफ रेडियस 3.3 सेंटीमीटर, ड्रॉ कॉर्ड ऑफ PQ ऑफ लेंथ 6.6 सेंटीमीटर, ड्रॉ ट्रँजेंट टू द सर्कल ॲट पॉईंट P अँड Q. हे खूप सोपं आहे, काही तेवढं विशेष नाही ह्याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये काय काढायचं असतं, पहिल्यांदा बेटा आपल्याला सर्कल काढायचं आहे. सर्कल काढून त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, ह्याचं टँजंट त्या ठिकाणी काढायचं आहे. खूप इझी आहे. पुढे बघा, द रेडिया ऑफ ए सर्क्युलर एंड्स ऑफ ए फ्रस्ट्रम. फ्रस्ट्रम म्हणजे एक बकेटासारखा आकार दिलेला तुम्हाला. मेन्सुरेशन चॅप्टर काढा, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला. त्याचा जो रेडियस आहे तो 14 सेंटीमीटर एक आहे आणि दुसरा आहे 6 सेंटीमीटर. एक आहे 14चा, दुसरा आहे 6चा. हाईट दिलेली आहे 6, हाईट बदलत नाही. रेडियस 1, लार्जर रेडियस 14 धरू, स्मॉलर 6 धरू. तर त्या ठिकाणी कर्वड सरफेस एरिया ऑफ फ्रस्ट्रम काढायचे. द रेडिया ऑफ द एंड्स ऑफ फ्रस्ट्रम आर, जे काही दिलेलं आहे 14 आणि 6 दिलेलं आहे. मोठा रेडियस 14 घेतलो, छोटा मी 6 धरलो आणि त्याची हाईट मी 6 धरलं. स्लॅन्ट हाईट त्याची L धरला आपण. L बरोबर फॉर्म्युला येतो अंडर रूटमध्ये आपल्याला H² प्लस R1 मायनस R2². 6चा वर्ग 14 मधून 6चा वर्गला 36 प्लस 8चा वर्ग 64 येतो, 100 येतो. आणि ज्यावेळेस आपण ह्याचं काय करू, आपण अंडर रूट 100 मधून बाहेर काढू, त्यावेळेस काय येतं, L बरोबर 10 येतं. मग कर्वड सरफेस एरिया ऑफ फर्स्ट टर्मचा फॉर्म्युला येतो πL. हे महत्वाचं आहे रे, πL इन ब्रॅकेट R1 प्लस R2. 3.14 इंटू 10 आलं. ह्या दोघांचा आपण काय करू, प्लस करू. हे 20 आलं, 20 गुणिले 31.4 करा. त्या ठिकाणी काय येतं, तर उत्तर येतं 628. हे बघा, अशा प्रकारे 628 सेंटीमीटर स्क्वेअर त्या ठिकाणी येतं उत्तर त्या ठिकाणी. मग अशा प्रकारे कर्वड सरफेस एरिया ऑफ जो काही फ्रस्ट्रम आहे तो येतो 628 सेंटीमीटर स्क्वेअर आपल्याला त्या ठिकाणी काढता येतं आपल्याला.